नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये प्रत्येक बातमी पाहणार आहोत. 10 सेकंदात सुरुवात करूया. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची लवकरच घोषणा होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले उपजिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अशा सुमारे 900 पदांना विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षचिन्हावर निवडून आलेल्या एकाही आमदाराला त्याच्या जागेवर पाणी सोडावं लागणार नाही. गेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या 54 जागा आणि पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी अतिरिक्त जागा कुठल्याही परिस्थितीत जागा वाटपात मिळवू असं आश्वासन अजित पवार यांनी आमदारांना दिले. अमरावतीतल्या नांदगाव पेठ इथे टेक्स्टाईल पार्कचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे. राज्यातील एकमेव टेक्स्टाईल पार्क अमरावती जिल्ह्यात असून 1000 एकरावर होणाऱ्या या टेक्स्टाईल पार्कमुळे जवळपास 2 लाख रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे. मुंबईत काँग्रेस विना महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातील 15 ते 20 जागांवर दोन्ही पक्ष दावा करत होते. अशा जागांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देणारी तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. परिवर्तन महाशक्ती असं या आघाडीचं नाव आहे. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून केवायसी करण्यासाठी महिला भगिनी रात्रीपासूनच रांगा लावतायत. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक्सवर पोस्ट केली आहे. विनाकारण घाई गडबड करू नका. पात्र भगिनींना लाभ मिळणार असल्याचं सांगत तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका असं मुख्यमंत्री शिंदे म्हटले. सांगलीमध्ये नितेश राणेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो असं म्हणत नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुस्लिम विरोधी विधान केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींवर पातळी सोडून टीका केली होती. यावरून अजित पवारांनी वाचाळवीरांचे कान टोचलेत. महायुती सरकारला अडचणीत आणू नका असं म्हणत अजित पवार यांनी खडे बोल सुनावले. तुम्ही दिल्लीत जाऊन तक्रार केली काय किंवा वेगळे लढले काय? लोकांना आता कळून चुकलंय की तुम्ही भाजपचे विचार स्वीकारले आहेत, त्यामुळे हा बनाव करण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या खरं तर आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आहेत आणि या पार्श्वभूमीवर वर्ध्यातल्या शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. शहर आणि शहराजवळच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. धाराशिवमध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय. एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करा, अन्यथा हातलाई धरणात जलसमाधी घेऊ असा इशारा त्यांनी दिला. धनगर समाजातील तरुणांनी मागणीचं पत्र देखील प्रशासनाला दिलेलं आहे. आता एक मोठी बातमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 24 आणि 25 सप्टेंबर रोजी अमित शहा हे महाराष्ट्रात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील त्यांच्या या दौऱ्यात उपस्थित असतील. काही निवडक नेत्यांची देखील अमित शहांसोबत बैठक पार पडणार आहे. भाजप पदाधिकाऱ्यांशी देखील अमित शहा हे संवाद साधणार असल्याचं कळतंय. दरम्यान महायुतीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला देखील या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील शेतकरी पवन वानखडे यांनी आमरण उपोषण अखेर मागे घेतलेलं आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते. मात्र तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवू असं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. राज्यात शनिवारपासून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सलग 11 दिवस पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. नांदेड, लातूर, कोल्हापूर आणि कोकण या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार आहे. 21 सप्टेंबरला संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याला तसंच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलाय. 23 सप्टेंबरला संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. सध्या समुद्रात निर्माण झालेल्या यागी वादळामुळे मोठा विध्वंस होतोय. 30 वर्षांनंतर आलेल्या या भीषण चक्रीवादळामुळे अनेक देशातील हवामानात बदल होऊन मोठा फटका बसलाय. यागी वादळानं भारतात प्रवेश केलाय. परिणामी दिल्ली, एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडतोय. आणखी काही दिवस हवामान याच स्थितीत राहील असा अंदाज आहे. राज्यातील धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा जमा झालाय. राज्यातील बहुतांश धरणं 70 ते 90% भरली आहेत. परतीच्या पावसामुळे धरणातील उरली सुरली पाण्याची उणीव देखील भरून निघण्याची शक्यता आहे. अंधेरीत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगम वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं.
ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे इस्टेट परिसरात आज कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे, तर काही भागात आज रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल. राज्यातील काही भागात पावसानं उसंत दिल्यामुळे विजेची मागणी पुन्हा वाढते. काल राज्यात विजेची मागणी 23,618 मेगावॅट नोंदवली गेली. मुक्ताईनगरमध्ये शेतात रोगग्रस्त केळी आढळून आल्यानं शेतकरी हैराण झालेले आहेत. केळीवर सीएमव्ही व्हायरसमुळे केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. कांद्याचे भाव सतत वाढत आहेत. कांद्याच्या किरकोळ भावात किलोमागे 20 ते 30 रुपयांपर्यंत दरवाढ होऊन आता कांद्याचे भाव किलोमागे 70 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून पावसानं दमदार हजेरी लावल्यानं नवा लसूण बाजारामध्ये आला नाही आणि त्यामुळे सध्या बाजारात लसूण चक्क 350 ते 400 रुपये प्रति किलो इतक्यावर गेलेला आहे. पितृपक्ष सुरू झाल्यानं भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे, तर बाजारभावातही वाढ झालेली आहे. पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट झाल्याचं देखील दिसून आलं. गणेशोत्सवात उपवासाचे दिवस संपताच मासळी बाजारात खरेदीसाठी बुधवारी खवय्यांची गर्दी झाली होती. उरणच्या मासळी बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचं दिसून आलं. सणासुदीच्या काळात मिठाई आणि तत्सम अन्नपदार्थाच्या मागणीत वाढ लक्षात घेऊन त्यात भेसळ होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबई आणि ठाण्यात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत मुंबई विभागात एकूण 60 तपासण्या करण्यात आल्या. आता एक मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी 11:30च्या सुमारास मोदी पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना नरेंद्र मोदी हे प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील. या कार्यक्रमात पीएम विश्वकर्मा योजनेतील यशस्वी गाथा दर्शवण्यासाठी थीम पॅव्हेलियनची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये देशभरातील 18 कारागिरांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा समावेश आहे. तसंच कारागिरांनी जपलेला वारसा आणि समाजाला दिलेल्या निरंतर योगदानाबद्दल नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशोगाथेला समर्पित एका स्मृती टपाल तिकिटाचं अनावरण देखील होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ देखील होणार आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते बँकॉक आणि पुणे ते दुबई अशा आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी मिळाली आहे. येत्या 27 ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरू होते. पुण्यात ईद ए मिलाद निमित्त शनिवारी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरात तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. कुलाबा मांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. मेट्रो 3 वरील आरे-बीकेसी टप्प्याच्या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त मेट्रो रेल्वे यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत 6 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक असेल. मालाड स्थानकातील गर्दीच्या नियोजनासाठी पश्चिम रेल्वेनं हालचाली सुरू केलेल्या आहेत. प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी फलाट क्रमांक 1च्या शेजारी तात्पुरता पोलादी फलाट उभारण्यात येईल. त्यामुळे दुतर्फा फलाटाचा पर्याय मालाडवासियांना खुला होणार आहे. लोकलमधील मोटरमन कॅबसमोर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचं काम पश्चिम रेल्वेनं हाती घेतलंय. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे रेल्वे अपघाताच्या पारदर्शक चौकशीसाठी आणि लोकलसमोरील आत्महत्या प्रकरणात भक्कम पुरावा मिळवण्यासाठी मदत होणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बसेसबाबत तक्रारी येत आहेत. एका महिन्यात 500 ते 600 ब्रेकडाऊन झालेले आहेत. जीर्ण बस, बेपर्वा वाहन चालवणं, बसच्या बिघाडात होणारी वाढ यामुळे प्रवाशांना त्यावर अवलंबून राहणं कठीण होतंय. परिणामी पीएमपीएमएलचं नुकसान होतंय. मुंबईतील गाई म्हशींचे गोठे आणि तबेले मुंबई बाहेर स्थलांतरित करण्यास दूध उत्पादकांच्या संघटनेनं विरोध केलाय. त्यामुळे आरे वसाहतीमध्येच तबेल्यांना जागा द्यावी आणि उपनगरातील तबेल्यांमधील सुमारे 10,000 जनावरं आरे दुग्ध वसाहतीमध्ये सामावून घ्यावीत अशी मागणी दूध उत्पादक संघटनेनं केलेली आहे. ईपीएफओच्या ग्राहकांना आता पर्सनल कारणासाठी आपल्या खात्यातून एका वेळी 1 लाख रुपये काढता येणार आहेत आणि या आधी ग्राहकाला खात्यातून फक्त 50,000 रुपये काढता येत होते. आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठामार्फत पहिल्यांदा सर्व शैक्षणिक विभागांसाठी क्रमवारी आराखडा जाहीर करण्यात येणार आहे. सर्व शैक्षणिक विभाग, उपपरिसर आणि आदर्श महाविद्यालयांचे विविध निकषांवर मूल्यांकन करून येत्या नोव्हेंबर महिन्यात क्रमवारी जाहीर केली जाणार आहे.
मुक्ताईनगरमध्ये तहसील कार्यालयाबाहेर कोळी समाजानं आंदोलन केलं। जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। राहुल गांधींविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक झाले। जळगावात काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती आहे। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतल्यास त्यांना शिक्षेत सवलत दिली जाते। या योजनेअंतर्गत राज्यभरातील 10 कारागृहातील 2856 कैद्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलंय। आता एक मोठी बातमी। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठीची अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात आली आहे। त्यापूर्वी गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत 1,06,000हून अधिक अर्ज अनामत रकमेसह सादर झाले। त्यानुसार एका घरामागे सरासरी 53 अर्ज सादर झालेले आहेत, तर शेवटच्या मुदतीपर्यंत अर्ज संख्या एका घरामागे 57 ते 60 अशी होण्याची शक्यता आहे। मुंबई मंडळाच्या विविध ठिकाणच्या 2030 घरांसाठी 9 ऑगस्टपासून अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली होती। या प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती। सौर ऊर्जेचा वापर वाढवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। त्यानंतर डोंबिवलीतील 286 पैकी 14 गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलार पॉवर युनिट मिळणार आहे। बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडवल्याचा आरोप आहे आणि या ठेवी हाँगकाँगला पळवल्याचा ठपका असणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर केंद्र सरकारनं महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। गुंतवणूकदारांच्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेत या पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिलेत। राज्यात सखी निवास योजना राज्यात मागील वर्षापासून सुरू करण्यात आली आहे आणि त्याच अनुषंगानं ठाण्यात तब्बल 7 हॉस्टेलमध्ये 600 ते 650 महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय। मुंबईत परवानगीची मुदत संपलेले तसंच बेकायदा लावलेले बॅनर काढण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय। 18 ते 19 सप्टेंबर दरम्यान 24 तासात 8,244 बॅनर काढल्याची माहिती पालिकेनं दिली आहे। मुंबई विद्यापीठातील विविध विभागात स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी NIRF आणि QS रँकिंगच्या धर्तीवर रँकिंग होणार आहे। केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे। या परीक्षेत जे पास होणार त्यांनाच खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी मिळणार आहे। मनसेच्या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे यंदा 1 टन निर्माल्य जलप्रदूषणापासून रोखण्यात यश आलंय। ठाण्यातील 250 मंडळांना निर्माल्य गोळा करण्यासाठी 10,000 कागदी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं होतं। सण उत्सवानिमित्त ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं विशेष कारवाईची मोहीम सुरू केली आहे। ऑगस्टपासून सुरू झालेली ही मोहीम डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे। जाहिरात फलकातून मिळणाऱ्या उत्पन्नातील अर्धा वाटा मिळावा अशी मुंबई पालिकेनं मागणी केली होती, मात्र त्यांची ही मागणी सरकारी यंत्रणांनी धुडकावून लावली आहे। बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीनं भरती करायची नाही असा GR असतानाही शासनालाच त्याचा विसर पडल्याचं दिसतंय। आरोग्य विभागानं राज्यात नव्यानं 2603 जागांसाठी कंत्राटी पद्धतीनं उमेदवार भरण्याचा निर्णय घेतलाय। पेट्रोल डिझेलची दर कपात कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात सातत्यानं उतार चढाव होत असल्यानं दर कपात रखडली आहे। त्यामुळे आता निवडणुकांआधी तरी दर कपात होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कोस्टल रोडवर गेल्या 6 महिन्यात 40 लाखांहून अधिक वाहनांनी सुसाट प्रवास केलाय। याच रस्त्याचा दुसरा भाग वाहतुकीसाठी सुरू केल्यामुळे मुंबईत वाहतूक जलद गतीनं झाली आहे। मुंबईकरांचा प्रवास सुखद झालाय। मागील 3 वर्षांपासून आयात आणि निर्यातीमध्ये मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे भारताच्या हिरा क्षेत्रावर मोठं संकट घोंगावतंय। अनेक कारखाने बंद झाले, त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि व्यवसाय देखील बुडालेत। प्रतिकूल हवामानामुळे यंदा चहाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे, त्याचा परिणाम यंदा चहाच्या किमतींवर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे वातावरण असंच राहिल्यास चहाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीवर शासनानं 12 नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत। राज्यसभा खासदार मिलिंद देवरा आणि सदा सरवणकर यांची विधानमंडळ सदस्य यामधून नियुक्ती करण्यात आलेली आहे। यूपीच्या जौनपूरमध्ये हनुमान मंदिरात तोडफोडीचा प्रयत्न झाला, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। व्हिडिओच्या आधारे पोलीस या प्रकरणी तपास करतायत। झारखंडमधील धनबादमधील ज्वेलर्सच्या दुकानात लाखोंचा दरोडा टाकलाय। चोरट्यांनी दुकानाचं कुलूप तोडून लाखोंचे दागिने लंपास केलेत। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय।
यूपीच्या रामपूरमध्ये रेल्वे अपघात टळलाय। रेल्वे ट्रॅकवर खांब ठेवला होता, मात्र लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवत लोकल थांबवली आणि मोठा अनर्थ टळला।